नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनुरंगोली या चॅनलवरती. तर मैत्रिणींनो, रोजच्याप्रमाणे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये एकादशी निमित्त रांगोळी काढणार आहोत. अगदी साध्या सोप्या सिंपल विठुनामांच्या आपण रांगोळी काढणार आहोत. तर इथे बघा, आपण पहिली रांगोळी ही वारी विशेष अशी आहे. तर आपल्याला इथे वारी नाव काढून घ्यायचं आहे. तर बघा, मी या पद्धतीने काढलेला आहे. आणि जो आपला टाळ असतो त्या पद्धतीने आपल्याला खालच्या आणि वरच्या साईडने असं काढून घ्यायचा आहे. हलकासा ऑरेंज आणि पिंक कलर ऑरेंज आणि येलो कलर मी इथे वापरलेला आहे. आणि आपण साईडला अशा 2 लाईनसुद्धा दिलेल्या आहेत आणि त्यावरती ऑरेंज कलरच्या आपण 3 डॉट्स देऊयात. आणि रीचा आपल्याला काढायचं राहिलेलं आहे. तर या पद्धतीने आपण असं काढूनसुद्धा घेऊयात. तर अगदी साध्या सोप्या आपल्या वारी ही रांगोळी आपली झालेली आहे. आणि सगळ्या रांगोळी आपल्याला देवघरासमोर काढण्यासाठी खूप सुंदर आहेत मैत्रिणींनो. आपल्याला या महिन्यामध्ये, आषाढ महिन्यामध्ये, या रांगोळी तुळशीसमोर देवघरात काढण्यासाठी खूप सुंदर आणि खूप सोप्या रांगोळी मी काढलेल्या आहेत. तर इथे आपण दुसरी तुळशी वृंदावनाची रांगोळी काढतो. तर हे बघा, आपण वर 2 लाईन आणि खाली 2 लाईन दिल्यात आणि त्या मध्यंतरी आपण अशा जॉईंट केल्यात उभ्या लाईन. आणि यावरती आपण असे त्रिकोण काढून घेऊयात. यामध्ये मी स्वस्तिक काढलेला आहे. तुम्ही इथे विठू माऊलीचा गंध हा काढू शकता, किंवा श्री काढू शकता, किंवा लक्ष्मीची पावली काढू शकता. कोणतीही डिझाईन तुम्ही यामध्ये काढू शकता. मी हलकंसं छोटंसं असं स्वस्तिक काढलं आहे आणि त्यामध्ये लाल आणि पिवळ्या रांगोळीचे डॉट्स दिलेले आहेत. आणि वरती आपल्याला असे तुळस काढून घ्यायची आहे, म्हणजेच तुळशीच्या फांद्या काढायच्या आहेत. आणि मी इथे हिरव्या रंगाचे असे डॉट्स दिलेले आहेत, म्हणजेच तुळशीचे मी पाने काढून घेतलेत. आणि त्याला आपण बोटाने प्रेससुद्धा करून घेऊयात. खूप सोप्या सुंदर एकादशी विशेष म्हणा किंवा वारी विशेष म्हणा, आषाढ महिन्यात काढण्यासाठी या छोट्या रांगोळी म्हणा, खूप सोप्या आणि खूप सुंदर रांगोळी आहेत मैत्रिणींनो. जरूर तुम्हीसुद्धा काढून पहा. आणि आजच्या व्हिडिओतली सगळ्यात जास्त रांगोळी तुम्हाला कोणती आवडली हे सुद्धा सांगा. मी खूप सोप्या आणि सिंपल पद्धतीने काढून दाखवल्यात, ज्या की आपल्याला पटकन काढून होतील या पद्धतीने. नक्कीच तुम्ही यापैकी एक तरी रांगोळी तुमच्या देवघरामध्ये एकदा तरी काढून पहा. तर हे बघा, आपण असे हिरवे डॉट्स देऊन प्रेससुद्धा केलेत आणि साईडला आपण 2-2 लाईन दिल्यात आणि त्यामध्ये लाल आणि पिवळ्या रंगाचा एक डॉट्स दिलेला आहे. तर आपण इथे पुढची रांगोळी काढूयात. तर इथे आपल्याला डमरू आणि टाळ काढायचा आहे. तर हे बघा, आपण इथे डमरू नाही, कारण याला तबला म्हणावं लागेल. तर या पद्धतीने आपण असा काढून घेतलेला आहे. आणि मध्ये 2 आपल्याला लाईन द्यायच्या आहेत. पुन्हा आपल्याला अशा आडव्या लाईन द्यायच्या आहेत. ही रांगोळी खूप सुंदर वाटते काढल्यानंतर. देवघरासमोर, तुळशीसमोर काढा, किंवा दारामध्ये सुद्धा तुम्ही उंबरवटच्या एका साईडला ह्या रांगोळी काढू शकता. अगदी या महिन्यामध्ये एकादशीपर्यंत आपल्याला कधीही रांगोळी काढता येतात. आणि अशा वेगवेगळ्या आपण थीमच्या रांगोळी काढल्या सणाच्या निमित्ताने, तर एक आपल्याला सण आल्यासारखा किंवा आपण सण साजरा केल्यासारखा ही भावना आपल्या मनालासुद्धा कुठेतरी लाभते, किंवा आपल्या मन समाधानसुद्धा होतं. की जो कोणता सण आहे त्या सणाच्या प्रति ज्या रांगोळी काढल्या जातात, तर असं वाटतं की आपण सण साजरा केल्याची भावना आपल्या मनामध्ये येते. तर त्यासाठी तुम्हाला जशा जमतील तशा तुम्ही सणाच्या रांगोळी काढता. अगदी छोट्याशाच काढायच्या, खूप मोठं किंवा खूप अवघड रांगोळीमध्ये आपल्याला नाही जायचं. अगदी साध्या सोप्या सिंपल काढून होतील या पद्धतीच्याच मी रांगोळी तुम्हाला दाखवल्या. तर हे बघा, आपण तबला आणि टाळ काढून झालेला आहे. अगदी सोप्या पद्धतीने मी काढलेला आहे. तर आता इथे पुढची रांगोळी काढूयात. तर इथे आपल्याला विठ्ठल आपल्याला असं नाव काढून घ्यायचं आहे. आणि आपल्या इथे डबल आलेला आहे, तर त्यामध्ये आपल्याला लाल आणि पिवळ्या रंगाचे असे डॉट्स द्यायचे आहेत. आणि आपल्याला दोन्ही साईडला विठू माऊलीचा गंध किंवा या प्रकारचा आपल्याला असे दोन्ही साईडनी डिझाईन काढून घ्यायची आहे. मी इथे थोडा आंबा कलर आणि येलो कलर वापरलेला आहे. आणि मध्ये आपल्याला बुक्याचा कलर म्हणून आपण काळ्या रंगाचे डॉट्स दिलेले आहेत. तर खूप सोप्या रांगोळी आहेत मैत्रिणींनो. अगदी 1 ते 1.5 मिनिटामध्ये तुम्हाला काढता येतील आणि आपल्याला काढायला पण जमतील. या पद्धतीच्याच मी रांगोळी दाखवलेल्या आहेत.
हे बघा, आपण अशी रांगोळी काढून घेतलेली आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीची विठू माऊलीची ही रांगोळी आपली इथे सुद्धा ही झालेली आहे मैत्रिणींनो. आणि साईडला आपण अशा 2 लाईन देऊन घेऊयात. तर आता इथे आपण पुढची रांगोळी काढूयात. इथे आपल्याला माऊली या नावाची अगदी सोपी अशी रांगोळी काढायची आहे. इथे बघा, आपण मा काढून घेतलेला आहे आणि इंग्लिशमधलं आपल्याला इथे यू काढायचं आहे. थोडा मोठा आकार घ्यायचा आहे आणि साईडला आपल्याला ली काढायचं आहे. तर हे बघा, आणि इथे आपण वेलांटी देऊन घेऊयात माऊलीची. आणि जे आपण मध्ये यू काढलेला आहे मा ऊ, तर तिथे आपल्याला लाल आणि ऑरेंज आणि येलो रांगोळीचे मी असे डॉट्स दिलेले आहेत. आणि साईडला आपण हिरव्या रांगोळीचे असे मोठे डॉट्स देऊन त्याला प्रेस करूयात. आणि साईडला आपल्याला अशा 5-5 लाईन देऊन घ्यायच्या आहेत. एक मोठी, त्यानंतर छोट्या आणि त्यानंतर 2 छोट्या. तर आपली ही रांगोळी माऊली तयार झालेली आहे मैत्रिणींनो. अजून शेवटची एक रांगोळी आहे, सुंदर रांगोळी आहे विठ्ठल रखुमाईची. ती सुद्धा रांगोळी पहा. आणि अशाच आजच्या आपल्या या साध्या सिंपल मी रांगोळी दाखवलेल्या आहेत. तर पहा रांगोळी कशा वाटल्या तुम्हाला हे सुद्धा मला कळवा. आणि उद्याच्या भागामध्ये भेटूयात आपण नवीन रांगोळीसह. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.